हॅलो एव्हरीवन, आज आपण बघणार आहोत की मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये चॅट जीपीटी तुम्ही कसं ॲड करू शकता आणि कसं यूज करू शकता। त्यासाठी सर्वात पहिल्यांदा मायक्रोसॉफ्ट वर्डचं डॉक्युमेंट ओपन करा। त्याच्यामध्ये होम टॅबवर जा। होम टॅबमध्ये बघा इथे तुम्हाला ॲडिन्स म्हणून ऑप्शन मिळेल, त्याच्यावर क्लिक करा। जेव्हा तुम्ही ॲडिन्सवर क्लिक करता इथे तुम्हाला चॅट जीपीटी फॉर मायक्रोसॉफ्ट वर्ड म्हणून ऑप्शन मिळेल। जर ते तुम्हाला नाही मिळाले ह्याच्यामध्ये तर तुम्हाला काय करायचं आहे, मोर ॲडिन्सवर क्लिक करायचं। खाली मोर ॲडिन्सवर क्लिक केल्यानंतर इथे सर्चमध्ये तुम्हाला चॅट जीपीटी टाईप करून एंटर द्यायचं आहे। जेव्हा तुम्ही एंटर देता तेव्हा ते सर्च करेल चॅट जीपीटी आणि तुम्हाला ऑप्शन्स देईल की मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये चॅट जीपीटी ॲड करण्यासाठी। ठीक आहे, सो हे बघा इथे त्यांनी ऑप्शन्स दिले आहेत, जीपीटी फॉर एक्सेल वर्ड। ओके, सो हे तुम्ही इकडे जेव्हा हे ऑप्शन येत आहे तेव्हा इथे ॲडवर जर तुम्ही क्लिक केलं तर हे जे चॅट जीपीटी आहे वर्ड आणि एक्सेलसाठी ते तुमच्या लिस्टमध्ये ॲडिन्सच्या ॲड होऊन जाईल आणि तिथून तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये ॲड करू शकता। ठीक आहे, माझ्या इथे लिस्टमध्ये ऑलरेडी दाखवते चॅट जीपीटी फॉर मायक्रोसॉफ्ट वर्ड। ओके, त्याच्यावरती मी क्लिक करते। ओके, चॅट जीपीटी फॉर MS वर्ड। सो हे बघा ते इन्सर्ट झालं आहे आता इथे। आता ह्याच्यात तुम्हाला जो काही डेटा हवा आहे तो तुम्ही इथे लिहू शकता। आता समजा मला हवं आहे डिटेल राईट डिटेल डेटा वॉन्ट डिटेल डेटा ऑन 7 वंडर्स ऑफ वर्ल्ड। हे टाईप करून तुम्हाला इथे गोवर क्लिक करायचं आहे। जे पण कंटेंट तुम्हाला हवे त्याचं तुम्ही डिस्क्राईब करून तुम्हाला गोवर क्लिक करायचं आहे। ओके, सो थोडासा वेळ घेत आहे हे प्रोसेसिंगला। आणि बघा इथे जर तुम्ही लेफ्ट साईडला बघत असाल तर जे तुम्ही इथे टाईप केलेला त्याच्या रिलेटेड काही कंटेंट त्यांनी इथे तुम्हाला दिला आहे। ओके, सो या पद्धतीने तुम्हाला जो काही कंटेंट हवा असेल तो इथे तुम्ही डिस्क्राईब करू शकता। ओके, आणि तुम्हाला तो इथे डिटेल्स चॅट जीपीटी ऑटोमॅटिक ह्याच्यामध्ये इन्सर्ट करून देईल। ठीक आहे, आता जर